हॅलो स्टुडंट, वन्स अगेन वेलकम सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहोत, हिस्टरी अँड सिविक्स. तर यामधला आपला हिस्ट्री हा पार्ट चालू आहे आणि त्यामधला हा लास्ट चॅप्टर आहे, 13 चॅप्टर, लाईफ ऑफ द पीपल इन महाराष्ट्र. म्हणजेच महाराष्ट्रातील लोकांचे जीवनमान किंवा समाज जीवन असं या चॅप्टरचं नाव आहे. ओके, तर या चॅप्टरचा आज आपण कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा. आपला व्हिडिओ आपण स्टार्ट करतो. क्वेश्चन फर्स्ट, कम्प्लीट द चार्ट. नाव अशा पद्धतीचा हा चार्ट आहे आणि याच्यामध्ये येलो कलरचे जे बॉक्स आहेत त्यामध्ये रेड कलरचं मी रायटिंग केलेलं आहे. तर हे बॉक्स कम्प्लीट केलेले आहेत. राईट द नेम. तर कोण आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. वन हू वर्क्स इन अ फील्ड्स. तर मातीमध्ये काम करणाऱ्याला काय म्हटलं जातं किंवा शेतामध्ये काम करणाऱ्याला काय म्हटलं जातं? फार्मर म्हणजेच शेतकरी. वन हू होल्ड्स द वतन. तर ज्याच्याकडे वतन आहे त्याला काय म्हटलं जातं? वतनदार. दे वन हू मॅनेजेस द रेव्हेन्यू ऑफ द टाउन. तर त्या गावाचा जो महसूल गोळा करतो किंवा जो महसूल सांभाळतो त्याला काय म्हटलं जातं? द कुलकर्णी. अँड वन हू प्रोटेक्ट्स द टाउन. तर त्या गावाचं संरक्षणाची जबाबदारी ज्याच्याकडे असते तो असतो द पाटील. ओके, सो अशा पद्धतीने आपला हा टेबल आपण कंप्लीट केलेला आहे. सॉरी, हा चार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. लेट्स मूव्ह टू द सेकंड क्वेश्चन. Which undesirable customs are prevalent in today's society? Suggest measures for their eradication. Now, इथे काय विचारलेलं आहे? विच अनडिझायरेबल कस्टम्स. अनडिझायरेबल कस्टम्स म्हणजे नको असलेल्या किंवा अनिष्ट अशा ज्या चालीरीती आहेत किंवा ज्या रूढी परंपरा आपण म्हणतो की ज्या चुकीच्या आहेत त्या आता सध्या आपल्या सोसायटीमध्ये अशा कोणत्या आहेत आणि त्या आपल्याला जर नको घालवायच्या असतील, त्या चुकीच्या पद्धती किंवा अनिष्ट चालीरीती बंद करायच्या असतील तर त्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे. राईट. सो क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. लेट्स सी द आन्सर. नो एज्युकेशन फॉर गर्ल्स, फिमेल इन्फॅक्टिसाइड, रॉवरी, ॲनिमल सॅक्रिफाईस, सुपरस्टिशन्स अँड बॉन्डेड लेबर. म्हणजे या सगळ्या काय आहेत? चुकीच्या अशा रूढी आहेत किंवा परंपरा आपल्या समाजामध्ये आहेत. हुंडा घेणे किंवा प्राण्यांचा बळी देणे, काही अंधश्रद्धा आहेत किंवा मुलींना शिकवायचं नाही, हे चुकीच्या पद्धती आहेत. तर त्याच्यासाठी काय आपल्याला करता येतं बघा. द वेज टू गेट रीड ऑफ दिस बॅड ट्रॅडिशन आर स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर गर्ल्स एज्युकेशन. तर मुलींना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. अवेअरनेस प्रोग्राम फॉर वुमेन. तर महिलांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे. इन कॅल्क्युलेटिंग सायंटिफिक ॲटिट्यूड. तर प्रत्येक गोष्टीकडे शास्त्रीय दृष्ट्या बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देन स्पेशल लॉ टू प्रोटेक्ट द वुमेन अँड गर्ल चाइल्ड. ओके, तर महिला आणि मुली यांच्या संरक्षणासाठी काही वेगळे असे कायदे केले पाहिजेत. थिंकिंग पॉझिटिव्ह, पॅरेंटल गायडन्स टू थिंक इन अ सिस्टमॅटिक वे, टू गेट सायन्स नॉलेज अपडेट, टू डिस्पोज द ब्लाइंड बिलीव्ह विथ इरॅडिक्टेड सुपरस्टिशन. तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे, जेणेकरून जे सगळ्या अंधश्रद्धा आहेत या नाहीशा होतील. ओके, सो अशा पद्धतीने आपण या सेकंड क्वेश्चनचा आन्सर कंप्लीट केलेलं आहे. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. थर्ड क्वेश्चन, मेक अ डिटेल्ड नोट्स ऑफ द फेस्टिवल्स अँड द ऑस्पिशियस डेज इन युअर एरिया. आता इथे आपल्याला खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही जे कुठले सण, ते जो उत्सव साजरे करता याबद्दलची डिटेल नोट विचारलेली आहे. दिवाळी, होळी, महाशिवरात्री, ईद, रक्षाबंधन, नवरात्री, कृष्ण जन्माष्टमी, गुरुपुरब, पारसी न्यू इयर, ओणम आर सेलिब्रेटेड विथ द ग्रेट पॉम्प अँड शो इन अवर एरिया. त्याचबरोबर संकष्टी आहे, चतुर्थी, एकादशी, अक्षया तृतीया, etc. are some of the auspicious days celebrated in our
एरिया. तर याचं डिटेलमध्ये सुद्धा तुम्ही आन्सर देऊ शकता की दिवाळी दिवशी तुम्ही काय करता किंवा होळी दिवशी नेमकं काय केली जातं, रक्षाबंधनाच्या दिवशी काय केलं, तर असं डिटेलमध्ये याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ, use the following points to compare life in era of शिवाजी महाराज and today's life. तर चला, त्यांनी काही पॉइंट्स दिले आहेत आणि त्याच्यानुसार शिवाजी महाराजांच्या काळातील जीवन आणि आत्ताचे जीवन हे दोन्ही कम्पेअर करायचे आहेत. ओके, तर अशा पद्धतीचा हा टेबल आहे आणि तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. लेट्स सी द आन्सर. ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय, तर व्यवहार. तर ॲट द टाइम ऑफ शिवाजी महाराज अँड टुडे, तर शिवाजी महाराजांच्या काळात कशा पद्धतीचा व्यवहार होता, तर बार्टर सिस्टीम होती. बार्टर सिस्टीम म्हणजेच काय, वस्तू विनिमय पद्धत. म्हणजे समजा तुम्ही शेतकरी आहात, एखादा कुंभार आहे, लोहार आहे, तर त्यावेळेला तुम्हाला जर एखाद्या लोहाराकडून एखादा अवजार विकत घ्यायचा असेल किंवा एखादी लोखंडी वस्तू विकत घ्यायची असेल, तर त्यावेळेला तुम्ही काय करणार, त्याच्याकडची जे अवजारे आहेत किंवा लोखंडी वस्तू आहेत त्या विकत घेणार. आणि विकत घेणार म्हणजे त्याच्याकडच्या त्या वस्तू घेणार आणि त्याच्या बदल्यात तुमच्या शेतामध्ये ते जे धान्य पिकतं ते धान्य त्याला देणार. किंवा तुम्ही कुंभाराकडे गेलात, तुम्हाला कुंभाराकडची मातीची गाडगी हवी आहे, तर ती तुम्ही घेणार आणि त्याच्या बदल्यात त्याला काय देणार, तुमच्या शेतामध्ये जे धान्य पिकलं आहे ते त्याच्या बदलीत त्याला देणार. तर यालाच काय म्हटलं जातं, बार्टर सिस्टीम म्हणजेच वस्तू विनिमय पद्धत असं म्हटलं जातं. तर ही होती शिवाजी महाराजांच्या काळात. बट टुडे कॉइन्स, पेपर मनी, प्लास्टिक मनी, करन्सी, रुपी, कॅशलेस, ट्रान्झॅक्शन थ्रू बँक्स, तर ह्या सगळ्या गोष्टी सध्याच्या व्यवहारामध्ये चालतात. हाऊसेस, तर घरं कशी होती, विलेज हाऊसेस मेड विथ सिम्पल मड अँड ब्रिक्स. तर गावाकडं साधी घरं होती जी की मातीपासून आणि साध्या मातीच्या विटांपासून बनवलेली होती. आणि सिटीज म्हणजे शहरातील किंवा नगरातील जी घरी होतं ती वाडाज विथ 1 or 2 स्टोरीज म्हणजे 1 मजली किंवा 2 मजली असे वाडे होते. बट नाव परमनंट वेल कन्स्ट्रक्टेड सिमेंट कॉन्क्रीट मल्टी स्टोअर्ड हाऊस. तर सध्या कशी आहेत, पक्की सिमेंट कॉन्क्रीटची आणि वेल कन्स्ट्रक्टेड आहेत, शिवाय अनेक मजली घरं सध्या आहेत. नेक्स्ट थर्ड पॉइंट आहे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक. तर पूर्वीच्या काळात बलकाट, हॉर्सबॅक, बोट अशा थ्रू वाहतूक व्हायची. पण सध्या बसेस आहेत, रेल्वेज आहेत, एरोप्लेन आहेत आणि ऑल काइंड ऑफ बायसिकल्स आहेत. ओके, सो या सगळ्यातून सध्या ट्रान्सपोर्टेशन होतं. एंटरटेनमेंट, तर ॲट द टाइम ऑफ शिवाजी महाराज एंटरटेनमेंट काय होतं, तर तमाशा किंवा बल्लडाज ऑन डॅप. ओके, तर किंवा युद्ध खेळणी अशी वेगवेगळे ही सगळी एंटरटेनमेंटची साधनं पूर्वी होती. बट सध्या म्युझिक, ड्रामा, डान्स, वॉचिंग टेलिव्हिजन, प्ले, मूवी, ओपेरा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोबाईल, हे जे सगळे आहेत हे एंटरटेनमेंटची साधनं सध्या अवेलेबल आहेत. ओके, सो अशा पद्धतीने आपला हा जो टेबल आहे हा आपण कंप्लीट केलेला आहे. एकदा व्यवस्थित तुम्ही हा नोट डाऊन करून घ्या. चला स्टुडंट, याचबरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.